सर्वप्रथम सर्वांना नमस्कार आणि सर्व कार्यकर्त्याचे आभार, कारण आज माझ्याबरोबर सर्व कार्यकर्ते आहेत, त्यामुळे मला काही टेन्शन नाही. मतदारांचा चांगला उत्साह आहे मस्त. नमस्कार. जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचाराच्या रणधुमाळीला अगदी आता जोर आलेला आहे आणि शिरगाव जिल्हा परिषदचे आमचे उमेदवार देवदत्त कदम, आमचे सर्वच माझे सहकारी, आम्ही सर्वजण एकजुटीने डोर टू डोर प्रचाराला अगदी जोरदार सुरुवात केलेली आहे. मला वाटतं एक 2-3 गाव सोडून बाकी सर्वच गावांमध्ये आमचे डोर टू डोर प्रचार संपलेले आहेत. ज्या पद्धतीने आम्ही त्या लोकांसमोर जातोय त्यावेळी प्रत्येकजण आमचे कार्यसम्राट आमदार आणि सध्याचे पालकमंत्री नितेशजी राणेसाहेब यांच्या कामावरती, कर्तृत्वावरती ज्या पद्धतीने समाधान व्यक्त करतायत, आम्हाला खात्री आहे या मतदारसंघांमध्ये आम्ही सर्वाधिक मताधिक्याने जे जिल्ह्यामध्ये 5 उमेदवार निवडून येतील त्या 5 मधील पहिल्या 5 मध्ये आम्ही असण्याचं 100% आम्ही तुम्हाला या निमित्ताने सांगतोय. कारण काही काळामध्ये, मागील काळामध्ये भारतीय जनता पार्टी असेल, आमचे इथले सर्व सहकारी असतील, यांच्या माध्यमातून जी विकास कामं झाली आहेत, लोकांमध्ये वैयक्तिक संपर्क आम्ही ठेवलेला आहे. त्यामुळे आम्हाला या मतदानाच्या दिवशी जो 7 तारीखला मतदान आहे आणि 9 तारीखला गुलाल आम्हीच खात्रीशीर उडवू, हा आम्हाला सर्वांना विश्वास. एक उमेदवार जो पंचायत समितीचा, मला वाटतं शिरगाव जिल्हा परिषदच्या इतिहासामध्ये ही अशी पहिलीच घटना घडली आहे की उमेदवार पंचायत समितीला बिनविरोध येण्याचा. आणि मी खरोखरच त्या निमित्ताने त्यासाठी केलेल्या सर्व त्यांचे सहकार्य ज्यांनी केलं त्यांचे मनापासून आभार मानतो. आणि ज्या पद्धतीने उमेदवार बिनविरोध येण्याची आम्ही शृंखला चालू केली आहे, मला वाटतं ती 9 तारीखला बहुमताने, मताधिक्याने, जोरदार मताधिक्याने आम्ही विजय मिळवून, गुलाल उधळून आम्ही हा विजय संपादन करू. आणि त्यानंतर खऱ्या अर्थाने पालकमंत्री नितेशजी राणेसाहेब असतील आणि आमचा इथला हा लोकप्रतिनिधी असेल, तो प्रत्येक माणसाशी वैयक्तिक योजनांचा लाभ पोचवण्यासाठी, त्यांच्या विकास कामांच्या पूर्ततेसाठी आम्ही पुढील 5 वर्ष अगदी प्रामाणिकपणे काम करू, हा विश्वास मी या निमित्ताने तुम्हाला सांगतोय. सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेची निवडणूक 2026 लागली. आणखी शिरगाव जिल्हा परिषद मतदारसंघ हा अनुसूचित जाती प्रवर्गासाठी राखीव झाल्यामुळे आणि इथे या मतदारसंघात आमचे मित्र, सहकारी आणि संघटनेत काम केलेले देवदत्त कदम यांना माननीय पालकमंत्री साहेब, सन्माननीय राणेसाहेब, सन्माननीय खासदार नारायण राणेसाहेब यांच्या आशीर्वादामुळे त्यांना याची निवडणूक लढवण्याची त्यांना आज शिरगाव मतदारसंघात निवडणुकीचा प्रचार हे जोरात चालू आहे. या इथले आमच्या भारतीय जनता पार्टी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे सरचिटणीस सन्माननीय संदीप साटम साहेब, सन्माननीय मिलिंद साटम साहेब, सन्माननीय ही सगळी मंडळी, राजू शेट्टी वगैरे सगळी जी माणसं आहेत, यांनी जो प्रचाराचा धूमधडाका लावला आहे, यामुळे या मतदारसंघात आमचे उमेदवार भारतीय जनता पक्षाचे कमळ या निशाणीवर देवदत्त कदम हे 100% निवडून येतील. आणि ती भेट आम्ही सन्माननीय पालकमंत्री साहेबांना ती देऊ त्यांच्या विजयाच्या रूपाने, असा मला विश्वास आहे.